नमस्कार मित्रांनो, माऊली ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की जी कर्ज योजना आहे, जे क्रॉप लोन आहे, त्यासाठी आपल्याला अगोदर बँक मॅनेजरकडे 7/12 एकूण जमिनीचा दाखला, फेरफार या गोष्टी जाऊन द्याव्या लागायच्या. पण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नवीन एक ॲप लॉन्च केलं आहे. ते म्हणजे जनसमर्थ पोर्टल. या जनसमर्थ पोर्टलद्वारे आपल्याला बँकेत जायची गरज नाही. आपल्याला कुठलंही सिव्हिल चेक करायची गरज नाही. आपण डायरेक्टली त्याद्वारे आपल्या 7/12 फेरफार, एकूण जमिनीचा दाखला अपलोड करून आपण घर बसल्या लोन घेऊ शकतो. क्रॉप लोन घेऊ शकतो. आपल्याला बँकेत मॅनेजरकडे चकरा मारायची गरज नाही. अगोदर जसं व्हायचं, की बँक मॅनेजर एक 15 दिवस, 20 दिवसाचा टाईम द्यायचा. 25 दिवसाच्या नंतर आल्यावर तुमचं हेच कागदपत्रे कमी आहे, ते कमी आहे, फेरफार नाहीये, सामायिक क्षेत्र आहे, असे अनावश्यक कारणं द्यायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना जो पीक कर्ज आहे, ते मिळण्यास विलंब व्हायचा. पण या गोष्टी टाळण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. जनसमर्थ नावाचं एक पोर्टल लॉन्च केले आहे. त्या पोर्टलद्वारे आपण क्रॉप लोन घरबसल्या घेऊ शकतो. आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयात जायची गरज नाही. आणि त्यासोबतच दुसरी गोष्ट अशी की 31 डिसेंबर जे आहे, 31 डिसेंबरला बऱ्याचशा योजनेची लास्ट तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची. त्यामध्ये एक नाफेड खरेदी केंद्र, सोयाबीन जे नाफेड खरेदी केंद्र आहे, त्याची सुद्धा 31 डिसेंबर 2025 ही लास्ट तारीख आहे. आधार पॅन लिंक करणे याची सुद्धा 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. त्याचसोबत राशन कार्ड के-वाय-सी ची सुद्धा 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. आणि लाडकी बहीण योजना के-वाय-सी या योजनेची सुद्धा 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. इत्यादी योजना सर्व लक्षात घेऊन मित्रांनो, ज्यांचे पण आधार पॅन लिंक किंवा लाडकी बहीण के-वाय-सी किंवा सोयाबीन खरेदीची जी नोंदणी आहे ती करायची बाकी राहिली असेल, त्यांनी या 2-3 दिवसात लवकरात लवकर करून घेणे. कारण या सर्व योजनाची 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे.